वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान श्री गोपाळ कृष्णांना वंदन करते। जगद्गुरु श्रीमद आदि शंकराचार्यांना वंदन करते। आपले सद्गुरु परमपूज्य डॉक्टर काका, आपले आचार्य परमपूज्य मंदाताई, इथे उपस्थित असलेले दोन्ही आचार्य सर्वांना वंदन करते। आपणा सर्व श्रोत्यांना सादर अभिवादन करते आणि या अभ्यास वर्गाच्या 2 दिवसीय अभ्यास वर्गाच्या सगळ्यात शेवटच्या चिंतनाला सुरुवात करते। शेवटचं चिंतन म्हटलं की सुटकेचा निश्वास टाकतात सगळे लोक। कर्पूर गौरम करुणावतारम या मुख्यतः श्लोकावरती आज आपण अभ्यास करणार आहोत। विषय ठरवताना एक महत्वाकांक्षा होती की कर्पूर गौरम हा श्लोक आणि मंत्र पुष्पांजली याचा आपण एकत्रित अभ्यास करू। मग नंतर लक्षात आलं की 1 तासाच्या मुदतीत कदाचित हे दोन्ही होणार नाही। बघूया आता। सिलेबस पूर्ण करणं हा आपला हेतू नाही, शक्य तेवढा विचार करण्याचा प्रयत्न करूया। निष्काम कर्माने चित्त शुद्धी होते, निष्काम उपासनेने चित्त शांत होतं आणि केवळ शुद्ध आणि शांत चित्तामध्ये आत्मज्ञानाचा उदय होण्याची शक्यता असते, असं एक वाक्य आहे। आणि भगवान शंकराचार्य प्रणीत जो केवल अद्वैत तत्वज्ञान आहे, त्या तत्वज्ञानाचा हा पाया आहे किंवा त्या तत्वज्ञानाच्या अभ्यासाचं हे फ्रेमवर्क आहे, ही चौकट आहे। निष्काम कर्माने चित्तशुद्धी, निष्काम उपासनेने चित्त शांती आणि शुद्ध आणि शांत झालेल्या चित्तामध्येच आत्मज्ञानाचा उदय होण्याची सोय अथवा शक्यता आपल्यासाठी आपल्या शास्त्राने आणि आपल्या संस्कृतीने करून ठेवलेली आहे। काय प्राप्त करायचं हे देखील सांगते आपली संस्कृती, आणि कसं प्राप्त करायचं हे देखील सांगते, आणि कसं प्राप्त करायचं याच्यामध्ये कर्म आणि उपासना याचा एक फार मोठा आधार आपल्याला दिलेला आहे। आणि त्या उपासनेमधला एक महत्त्वाचा भाग आपल्या सगळ्यांसाठी तो म्हणजे आरती म्हणणं। आणि आरत्या म्हणून झाल्याच्या नंतर आपण कर्पूरारती करतो, त्याच्यामध्ये मुख्यतः कर्पूर प्रज्वलित करतो। कर्पूराची आरती आपण आधी भगवंताला दाखवतो, आपण सगळे घेतो आणि त्याच्यानंतर मंत्र पुष्पांजलीचा घोष होतो। ही जी उपासना पद्धती आहे याच्यामधून मुख्य उद्दिष्ट आहे की या उपासनेच्या माध्यमातून आपलं चित्त शांत व्हावं। आधी मुळात हे देखील मानलं जातं की उपासना हा कर्माचाच एक प्रकार आहे, हे देखील मानलं जातं। त्यामुळे या आरती, मंत्र पुष्पांजली, कर्पूराची आरती नाहीये, कर्पूरारती म्हणूया आपण, पण या माध्यमातून आपलं चित्त शुद्ध व्हावं आणि शांत व्हावं। आता काही दिवसांपूर्वी बॉस्टनला आम्ही होतो, तिथे MIT आणि हार्वर्ड या दोन्ही युनिव्हर्सिटीज बघण्याचा योग आला। त्यापैकी एका, मला असं वाटतं MIT सायन्स म्युझियममध्ये आम्ही गेलो होतो आणि तिथे त्या सायन्स म्युझियममध्ये वेगवेगळे प्रयोग ठेवले होते जे तिथल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये मॉडेल्स तयार केलेले तिथे ठेवले होते। त्याच्यामध्ये एक मॉडेल खूप इंटरेस्टिंग वाटलं, त्याचं नाव होतं द लास्ट ऑफ द केचप। द लास्ट ऑफ द केचप ह्या मॉडेलमध्ये त्यांनी एक बॉटल दाखवली होती काचेची आणि प्रयोग ठेवला होता की ही बॉटल तुम्ही उभी आडवी फिरवून बघा, पूर्ण उलटी झाल्यावरती त्याच्यातलं पूर्ण केचप खाली येतं आणि त्याच्यासाठी त्यांनी काही प्रयोग निर्माण केला होता।
त्याची माहिती तिथे लिहिली होती की आपल्या व्यवहारामध्ये जेव्हा आपण केचप बघतो की बरंचसं केचप 80-90% निघून जातं, पण जे चिकटलेलं असतं केचप ते काढण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात. सहजासहजी ते केचप, काही लिक्विड्स, काही ड्रग्स हे पटकन निघत नाहीत, त्याला बरीच खटपट करावी लागते. हे केचप बाटलीमधून काढण्यासाठी जशी खटपट करावी लागते, तसं आपलं जे अंतःकरण आहे त्याला चिकटलेली फार मोठी मलिनता आहे आणि ती साफ करण्यासाठी, ती शुद्ध करण्यासाठी, ते विकार मनातून काढण्यासाठी आपल्याला बरीच खटपट करावी लागते. ही खटपट आपण स्वतःच्या प्रयत्नाने करतो, स्वतःच्या बुद्धीने करतो, स्वतःच्या इच्छेने करतो. हा एक भाग आहे. आणि ती आपलं मन, आपलं अंतःकरण शुद्ध होण्यासाठी म्हणून आपल्या संस्कृतीने जी आपल्यासाठी सोय केलेली आहे ती ही उपासनेची सोय आहे. नुसतं यांत्रिकतेने आरती, मंत्र अथवा हे श्लोक न म्हणता समजून उमजून आपण म्हटले आणि नुसते म्हटले नाही, तर त्याच्यामध्ये जो भाव आहे, जे भगवंताचं वर्णन आहे, जे भगवंताची स्तुती आहे, जे भगवंताचे गुण आहेत, ते सगळे भगवंताची स्तुती करता करता तसेच गुण माझ्यामध्ये देखील निर्माण व्हावेत, त्या गुणांचा विकास आणि वृद्धी माझ्यामध्ये देखील व्हावी, असा आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केला तर मग मनातले विकार हळूहळू कमी होतात आणि जी भगवंताची गुणसंपदा आहे ती आपल्यामध्ये देखील विकसित होते. त्यामुळे शांत व्हावं आपलं अंतःकरण. आणि एक आपल्या संस्कृतीचा परत एक फार मोठा पराभव मानला जातो की आपण नेहमी भगवंताचा जयकार करतो, जय देवी जय देवी, किंवा देवाचा जय जयकार करतो. मग गणपतीचा नेहमी जय जयकार, देवीचा नेहमी जय जयकार, रामाचा नेहमी जय जयकार, आणि माझा नेहमी काय, त्यांचा जय आणि माझा पराजय, अशी आपली संस्कृती नाही. आपण सगळ्यांनी सर्वेपि सुखिनः सन्तु, आपण सगळ्यांनी कल्याणकारक मार्गावर जावं, सगळ्यांची प्रगती व्हावी, या दृष्टीने आपण या मंत्रपुष्पांजलीचा आणि या सगळ्या श्लोकांचा अभ्यास करावा की या माध्यमातून भगवंताची स्तुती करता करता, त्याचं गुणगान करता करता माझी देखील प्रगती झाली पाहिजे, माझं देखील कल्याण झालं पाहिजे, या सगळ्या भावनेतून आपण हे म्हणावं. हैदराबादमध्ये विशेषतः राहत असताना एक गोष्ट लक्षात आली की आपल्या भारतामध्ये विविधतेमध्ये एकता आहे, की खूप सगळे प्रांत, भाषेची विविधता, संस्कृतीची विविधता, पोशाखांची विविधता, उत्सवांची विविधता, वास्तुकला, शिल्पकला, संगीत, हे प्रत्येक प्रांताचं वेगवेगळं आहे. आपण सण साजरे करतो, ते सण साजऱ्या करण्याच्या पद्धती प्रत्येक प्रांतामध्ये वेगळ्या आहेत. आरत्या वेगवेगळ्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या क्रमाने त्या म्हटल्या जातात. हे सगळं जरी वैविध्य असेल तरी एक गोष्ट संपूर्ण भारत देशामध्ये सामान्य आहे, कॉमन आहे, ती म्हणजे सगळ्या आरत्या म्हणून झाल्याच्या नंतर आपण कर्पूर पेटवतो. हे जे श्लोक आहेत हे म्हणतो कर्पूराचे, कर्पूर गौरम करुणावतारम, आणि नंतर सगळेजण मिळून मंत्र पुष्पांजली म्हणतात. ही एक प्रथा संपूर्ण भारतामध्ये सामान्य आहे, सर्वत्र केली जाते. आपण ती आता समजून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करूया. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. श्लोकाचा अर्थ साधारण आहे, सरळ आहे. आपण आधी श्लोकाचा अर्थ समजावून घेऊ आणि मग नंतर एक एक पदाचा विचार करू. कर्पूर गौरम म्हणजे कर्पुरासारखे गौर वर्ण असलेले, शुभ्र, निर्मळ, स्वच्छ असे असलेले भगवान शंकर. करुणावतारम, करुणेचे अवतार असलेले, प्रत्यक्ष दयेचा अवतार असलेले, मूर्तिमंत करुणा असलेले. संसारसारम, या संपूर्ण संसाराचं सार रूप असलेले, संपूर्ण संसाराचं अधिष्ठान रूप असलेले भगवान शंकर. भुजगेंद्रहारम, ज्यांनी सर्पराज वासुकीला आपल्या गळ्यामध्ये हारासारखं धारण केलेलं आहे असे भगवान शंकर. स्तुती चालू आहे, वर्णन चालू आहे शंकराचं. सदा वसंतम हृदयारविंदे, हृदयाच्या कमळामध्ये सदा वसंतम म्हणजे जे सदैव निवास करतात. भवम म्हणजे शंकर, भवानी सहितम म्हणजे पार्वती समेत असलेल्या या शंकराला नमामि म्हणजे मी नमन करतो. असा एक श्लोक आहे, याचा आपण थोडा विस्ताराने अभ्यास करूया. गंमत सांगते थोडीशी, की लहानपणी जेव्हा घरी ही म्हटली जायची आरती आणि आपण कर्पूर पेटवतो, तर मला बरीच वर्ष असं वाटायचं की ही त्या कर्पूराची आरती आहे.
बऱ्याच वर्षांनी हे कळलं की आपण कापराची आरती करत नाही, आपण भगवान शंकराची स्तुती करतो आहे. हा भगवान शंकराच्या स्तुतीचा श्लोक आहे. हे कळण्यासाठी वयाची 25-30 वर्ष जावी लागली. हे आपलं दुर्दैव आहे. आपल्या सगळ्या सरसकट घरांमध्ये ही म्हटली जाते, पण कोणाची आहे आणि कशासाठी आहे हे आपल्याला सांगितलं जात नाही. आपण ते प्रश्न विचारत नाही आणि आपल्या वाट्याला काय वैभव आलं आहे त्याचं महत्वच आपल्याला अनेक वर्ष कळत नाही. परत एकदा MIT हार्वर्डची उदाहरणं दिली आणि नुकताच झालेला आहे, त्याच्यामुळे ताज्या आठवणी आहेत थोड्या. हार्वर्डमध्ये अजून एक अशीच गॅलरी आहे, त्याचं नाव आता आठवत नाहीये. त्या गॅलरीमध्ये डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री ऑफ सायन्स कलेक्शन अशी ती गॅलरी आहे. छोटी आहे, मोठं म्युझियम नाहीये. त्या छोट्याशा गॅलरीमध्ये परत हार्वर्डमध्ये ज्या ज्या गोष्टींचं इन्व्हेन्शन आतापर्यंत केलं गेलं अनेक वर्षांपासून त्याचे जुने मॉडेल्स ठेवलेले आहेत. बरेच जुने मॉडेल्स तिथे ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये एक मॉडेल, बहुतेक ते सायक्लोट्रॉनचं जुनं मॉडेल होतं, नेमकं आठवत नाही. तिथे एक फार छान वाक्य लिहिलेलं होतं. तिथे असं लिहिलेलं होतं की आय एम नॉट द बेस्ट बिकॉज आय एम द ओल्डेस्ट. छान वाक्य आहे. आय एम नॉट द बेस्ट बिकॉज आय एम द ओल्डेस्ट. आय एम द ओल्डेस्ट बिकॉज आय एम द बेस्ट. किती छान लिहिलंय बघा. आता हे विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि यंत्राच्या बाबतीत ठीक आहे, पण आपण आपल्या या संस्कृतीचा, आपल्या सगळ्या उपासना पद्धतींचा जेव्हा विचार करतो तेव्हा आय एम द बेस्ट बिकॉज आय एम द ओल्डेस्ट हे जे वाक्य आहे, आय एम द बेस्ट बिकॉज आय एम द ओल्डेस्ट हे जे वाक्य आहे की 5000 वर्षांपासून आपलं हे तत्वज्ञान टिकून आहे. 5000 वर्षांपासून या सगळ्या परंपरा चालत आलेल्या आहेत, रूढी आहेत. आपण त्या पालन देखील करतो, पण त्या का करतो आणि कशासाठी करतो, कोणासाठी करतो हे कळत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. जेवढे आपण भाग्यवान आहोत तेवढेच आपण दुर्दैवी सुद्धा आहोत, कारण की आपल्या वाट्याला वैभव आलं हे सुद्धा आपल्याला माहिती नाही, किंवा त्या वैभवाचा उपयोग कसा करायचा हे देखील आपल्याला कळलं नाही. थोड्या थोड्या प्रमाणात समजावून घेण्याचा प्रयत्न करू की भगवान शंकराची ही स्तुती चालू आहे. सगळी आरती झाल्याच्या नंतर जेव्हा आपण ही भगवान शंकराची स्तुती करतो, आराधना करतो या माध्यमातून, तेव्हा त्या प्रत्येक शब्दातून आपल्याला काहीतरी संदेश आहे किंवा त्याच्यातून काही सांकेतिक गोष्टी आहेत ज्या आपण शिकू शकतो, ज्याचा आपण अवलंब करू शकतो. कर्पूर गौरम भगवान शंकराचं पहिलं वर्णन चालू आहे. शंकराचं वर्णन करण्याच्या आधी शंकर हा जो शब्द आहे, शंकरोती इति शंकर, जो कल्याण करतो तो शंकर आहे. शंकरोती. आता तुम्ही म्हणाल की याच्या आधीच्या अर्थांमध्ये तुम्ही म्हणाला की गणपती कल्याण करतो, त्याच्या आधी म्हणाले की देवी कल्याण करते, आता तुम्ही म्हणता की शंकर कल्याण करतो. मग नेमकं कोण कल्याण करतं? सगळे देव कल्याण करतात, फक्त कल्याण म्हणजे नेमकं काय हे देखील आपल्याला आधी कळलं पाहिजे. एक आहे प्रापंचिक कल्याण, एक आहे पारमार्थिक कल्याण. प्रापंचिक कल्याण करण्याची व्यवस्था देखील आपल्या उपासना पद्धतींमध्ये आहे आणि पारमार्थिक कल्याण करण्याची व्यवस्था देखील आहे. हा शंकर जेव्हा आपलं कल्याण करतो तेव्हा त्या शंकराचा विचार आपल्याला 2-3 स्तरावरती करावा लागतो. समोर जी पिंड दिसते, समोर आपल्याला जी प्रतिमा दिसते, केवळ तेवढ्या पुरतं आपल्या शंकराचं स्वरूप मर्यादित नाही, किंबहुना आपल्या कुठल्याच देवाचं स्वरूप हे त्या मूर्तीपुरतं अथवा प्रतिमेपुरतं मर्यादित नाही. इथले येणारी बहुतांश मंडळी ही अभ्यास करणारी मंडळी आहेत असं मी गृहीत धरते, पण एक चत्वार देव नावाची संकल्पना आपल्या शास्त्रांमध्ये सांगितली आहे. ती सगळ्यांच्या परिचयाची आहे का? हो नाही? म्हणजे किती विस्ताराने सांगायचे ते ठरवले. ज्या शंकराची आपण स्तुती करतोय, आराधना करतोय आणि ज्याने आपलं कल्याण करावं आपल्याला वाटतं, तो शंकर नेमका कोण आहे आणि कोणाकडे आपण काय मागणी करतो याचं थोडं डिस्टिंक्शन आपल्या मनामध्ये, बुद्धीमध्ये, डोक्यामध्ये क्लिअर हवं, याची स्पष्टता हवी. खरा देव कोण आहे हे आपल्याला समजावून सांगताना आपल्या संस्कृतीने देव ही जी संकल्पना आहे ही एकूण 4 स्तरांवरती मांडली आहे. 4 वेगवेगळे देव नाही, देवाचे 4 वेगवेगळे प्रकार नाही, देव एकच आहे, पण तो खरा एक देव समजावून घेण्यासाठी 4 वेगवेगळे स्तर
आपल्या बुद्धीच्या हिशोबाने आपल्या शास्त्रकारांनी आपल्या समोर मांडले आहेत. देवाला जाणून घेण्याचा सगळ्यात पहिला स्तर म्हणजे सगुण साकार प्रतिमा. प्रतिमा अथवा मूर्ती अथवा पिंड ज्याची आपण रोज पूजा करतो, फूल वाहतो, नैवेद्य दाखवतो, आपलं इंटरॅक्शन ज्याच्याबरोबर होतं ते सगुण आहे, साकार आहे, आपल्याला डोळ्यांनी समोर दिसतं, पण ते प्रतिमा रूप आहे. त्यामुळे देवाला जाणून घेण्याचा सगळ्यात पहिला स्तर सगुण साकार प्रतिमा. या सगळ्या प्रतिमा कुठल्या ना कुठल्या अवतारांच्या बनलेल्या आहेत. शंकर रामाचा अवतार आहे, कृष्णाचा अवतार आहे, देवीचा अवतार आहे. त्यामुळे देवाला जाणून घेण्याचा दुसरा स्तर म्हणजे या प्रतिमा ज्या अवतारांच्या बनलेल्या आहेत ते सगुण साकार अवतार हा देवाला जाणून घेण्याचा दुसरा स्तर आहे. हे अवतार आज आपल्या समोर अस्तित्वात नाही. कधी काळी राम होते प्रत्यक्ष देहरूपाने, कधी काळी कृष्ण होते. त्यामुळे सगुण साकार अवतार हा दुसरा स्तर. अवतार जरी वेगवेगळे असले, राम, कृष्ण, देवी, दत्त इत्यादी, तरी आपलं शास्त्र आपल्याला त्याच्या पुढे अजून एक स्तर घेऊन जातं की एकच तत्व आहे. त्या तत्वाला आपण ईश्वर म्हणतो, अंतर्यामी म्हणतो. ते ईश्वर तत्व सगुण आणि निराकार आहे आणि त्या एकाच ईश्वर तत्वाचे हे सगळे अवतार आहेत. सगुण निराकार ईश्वर हे भगवंताला समजावून घेण्याचा हा तिसरा स्तर आहे. कोणते कोणते स्तर झाले? प्रतिमा, अवतार, ईश्वर. प्रश्न विचारते म्हणजे जागे राहतील लोक. परीक्षा घेण्यासाठी प्रश्न नाही विचारत आहे. सगुण निराकार ईश्वर आणि त्या एका ईश्वराचे हे वेगवेगळे अवतार. आणि सगुण निराकार ईश्वर इथपर्यंत आपली संस्कृती थांबत नाही, तर त्याच्याही पलीकडे जाऊन निर्गुण निराकार परमात्मा अथवा परब्रह्म हा आपल्याला देवाला जाणून घेण्याचा चौथा आणि अंतिम स्तर आहे. आपलं शास्त्र सांगतं की तो जो निर्गुण निराकार परमात्मा आहे तो एकच खरा देव आहे. काय म्हटलं? मग तर बाकीचे तीन कोण झाले? खोटे देव आहे असं म्हटलेलं नाहीये. त्या खऱ्या देवाला जाणून घेण्याचे हे तीन स्तर आहेत, हे लक्षात ठेवा. आता ब्रह्म आणि ईश्वर यांच्यामध्ये काय फरक असा पुढचा प्रश्न की तुम्ही सगुण निराकार ईश्वर म्हटले, निर्गुण निराकार परमात्मा म्हटले. दोघांमध्ये एकच फरक आहे की एक सगुण आहे, एक निर्गुण आहे, पण दोन्ही निराकार आहेत. ईश्वर ही संकल्पना पुढे येईल श्लोकामध्ये, तेव्हा आपण समजावून घेऊया. आत्तापुरतं समजावून घेण्यापुरतं एक छोटंसं इक्वेशन आहे, ते आपण लक्षात ठेवूया. लक्षात ठेवायला सोपं आहे. ब्रह्म प्लस माया इज इक्वल टू ईश्वर आणि ईश्वर मायनस माया इज इक्वल टू ब्रह्म. सगळ्यांच्या लक्षात राहील? हो नाही? ब्रह्म प्लस माया इज इक्वल टू ईश्वर. त्यामुळे निर्गुण निराकार परमात्मा किंवा परब्रह्म आपला खरा देव, मुख्य देव. आणि त्या देवाला जाणून घेण्यासाठी त्याच्यामध्ये मग माया ऍड केली की ईश्वर झाला. त्याचे वेगवेगळे अवतार म्हणून मग राम, कृष्ण, दत्त झाले आणि त्यांच्या प्रतिमांची आपण आज पूजा आणि आराधना करतो. कर्पूर गौरम या श्लोकामध्ये जे एक एक शब्द आहेत, ह्यातला प्रत्येक शब्द देवाच्या कुठल्या तरी एका स्तराकडे निर्देश करतो. आणि आपण जेव्हा हा श्लोक म्हणतो तेव्हा नेमकं कोणत्या देवाबद्दल हे वर्णन चालू आहे हे आपल्याला रिलेट करता आलं पाहिजे. सगळ्यात पहिला जो शब्द आहे तो म्हणजे कर्पूर गौरम. हे भगवान शंकरा, तू कर्पुरासारखा गौरवर्ण आहेस. भगवान शंकराला जेव्हा गौरवर्ण म्हणतात त्याच्यातून आता ही भगवान शंकराची स्तुती झाली, तू खूप गोरा पान आणि मी कशी फेअर अँड लवली. प्रयत्न चालू आहेत मागचे 25 वर्ष, पण गौरवर्ण काही अजून झाला नाही. भगवान शंकर कर्पुरासारखे आहेत, गौरवर्ण. याच्यामध्ये मुख्य जे प्रतीक आहे, मुख्य जो निर्देश आहे की ते कर्पुरासारखे अत्यंत नितळ, निर्मळ, स्वच्छ आणि पारदर्शक आहेत, शुद्ध आहेत. निर्मल या शब्दाचा अर्थ की ज्याच्यामध्ये कोणतीही मलिनता नाही, कुठलीही अस्वच्छता नाही, असं जे तत्व आहे, असे जे शंकर आहेत, निर्मल आहेत. आपण शंकरांच्या अवताराचा जरी विचार केला तरी आपण त्यांना भोळा साम म्हणतो. आत बाहेर असं काही नाही. व्यवहारामध्ये आपल्याला आत बाहेर वागावं लागतं. परंतु भगवान जसे निर्मळ आहेत तसं आपण देखील आपलं अंतःकरण निर्मळ करण्याचा प्रयत्न करणं, हे त्या कर्पुराकडे जेव्हा बघतो तेव्हा ती प्रेरणा आपल्याला व्हावी की याच्यासारखं, या भगवान शंकरासारखं मला देखील माझं अंतःकरण निर्मळ करणं आवश्यक आहे. मग कोणते कोणते मळ आहेत अंतःकरणात त्याची जाणीव हवी. एक मळ आपण आज बोलून झाला आधीच्या आरत्यांमध्ये की काम, क्रोध, मत्सर हे 6 विकार म्हणजे मळ आहेत.
त्याचं निर्मूलन कसं करायचं हा आपल्या आजच्या चिंतनाचा विषय नाही, पण हे आपल्या अंतःकरणातले विकार म्हणजे एक मळ आहेत हे लक्षात ठेवावं. आणि मलिन अंतःकरणाने जर आपण ते कर्पूराची आरती करत असू, तिथे उभं आहे परंतु मनामध्ये मत्सर, क्रोध, राग, लोभ चालू असतील, भगवंतापर्यंत ते पोहोचत नाही. भगवंतापर्यंत ती आरती पोहोचण्यासाठी आतमध्ये जो भाव पाहिजे तो शुद्ध भाव हवा. त्यामुळे आपलं अंतःकरण स्वच्छ करावं, विकार कमी करण्याचा प्रयत्न करावा, हा त्यातला पहिला भाग. केवळ विकारांची मलिनता आहे असं नाही. आता थोडं तात्विक विवेचन बघूया. आपलं शास्त्र असं सांगतं की जे मूळ तत्व आहे, ज्याला आपण निर्गुण निराकार परमात्मा म्हणतो, जे शंकराचं मूळ स्वरूप आहे, ते गुणत्रयातीत, देहत्रयातीत आणि अवस्थात्रयातीत. आता तुम्ही म्हणाल की हे तर सगळं गणपतीचं वर्णन आहे. जे गणपती तत्वरूप गणपतीचं जे वर्णन आहे तेच तत्वरूप शंकराचं देखील वर्णन आहे. त्यामुळे 3 गुण, 3 अवस्था आणि 3 देह हे देखील त्या परमात्म्याच्या दृष्टीने मलिनता आहे. 3 देह, 3 काळ, 3 अवस्था हे सगळं त्या परमात्म्याच्या दृष्टीने मलिनता आहे. आणि आपण मलिन आहोत याचा अर्थ काय की जागृती, स्वप्न, सुषुप्ती. आपण एकच उदाहरण बघू की जागृतीमध्ये मला जेवढे काही अनुभव येतात, त्या अनुभवांना जेव्हा मी चिकटते, ते अनुभव जेव्हा मी माझ्या अंतःकरणामध्ये पकडून ठेवते आणि त्या भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळाच्या अनेक सगळ्या आठवणी घेऊन जेव्हा मी भगवंताच्या समोर उभी राहते, जेव्हा त्या जागृतीला मी सत्यत्व देते, तेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये परमात्म तत्वाच्या दृष्टीने मलिनता आहे. कारण की जागृतीमध्ये येणाऱ्या सगळ्या अनुभवांना मी सत्यत्व दिलेलं आहे. लक्षात येतंय? जागृती आता थोडस कठीण आहे, मला कल्पना आहे, पण आता कधीतरी कठीण कानावर पडलं पाहिजे. अद्वैत मकरंद नावाच्या एका ग्रंथाचा नुकताच अभ्यास झाला. त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं होतं की जागृती ही जी अवस्था आहे तिला 2 शब्द वापरले. एक तिला महानिद्रा म्हटलं आहे आणि दुसरं तिला दीर्घ स्वप्न म्हटलं आहे. स्वप्नावस्थेमध्ये बऱ्याचदा असं होतं बघा की आपण झोपतो गाढ, आणि गाढ झोपेमध्ये कोणीतरी वाघ माझ्या पाठीमागे लागला. मी खूप भयंकर घाबरले. मी धावते जोरजोरात, दरदरून अंगाला घाम फुटला आणि तो तर वाघ जवळ येणार, माझ्यावर झडप घालणार, मला खाणार, इतक्यात मला जाग येते आणि मी काय म्हणते, बरं झालं, थँक गॉड स्वप्न होतं ते. तर ही स्वप्नामधला अनुभव जेवढा खोटा आहे किंवा जेवढा मिथ्या आहे, तेवढाच आणि तसाच जागृतीमध्ये येणारा प्रत्येक अनुभव हा मिथ्या आहे, असं आपलं वेदांत शास्त्र आपल्याला अल्टिमेटली सांगतं. मग आता जागृतीमध्ये खरा खरा वाघ माझ्या पाठीमागे लागला तर काय म्हणायचं? असे व्यावहारिक सत्तेमध्ये स्वप्नामध्ये जोपर्यंत आपण होतो तोपर्यंत त्या स्वप्नातल्या वाघापासून स्वतःची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करत होतो. तसं जागृतीमध्ये देखील जर वाघ लागला तर स्वतःचे प्रयत्न करावे वाघापासून स्वतःला सोडवण्याचे. सपोज सुटका झाली आणि नंतर जाऊन मी शंकराच्या समोर उभी राहिले, तर ती जागृती, तो वाघ, त्याच्यामुळे निर्माण झालेली भीती, ही सगळी मलिनता आहे माझ्या अंतःकरणातली, कारण की मला तो वाघ खरा वाटला. असे सगळे जागृतीतले हा एक अनुभव झाला, पण सगळे लोक, सगळ्या घटना, सगळ्या वस्तू, सगळी परिस्थिती, त्यांचे माझ्यावर होणारे अनुकूल प्रतिकूल परिणाम, हे सगळे त्या स्वप्नातल्या वाघा इतकेच खोटे आहेत हे जाणून घ्यावं. कारण की जागृतीतला हा सगळा संसार मलिन आहे, आपल्या अंतःकरणाला मलिन करतो परमात्म तत्वाच्या दृष्टीने. ही एक संकल्पना आहे, फक्त आता इंट्रोड्यूस करून ठेवते. याचा जर विस्तार बघायचा असेल तर मांडुक्य उपनिषद आहे. याचा जर विस्तार बघायचा असेल की जागृती ही अवस्था स्वप्ना एवढीच मिथ्या कशी, हे जर जाणून घ्यायचं असेल तर मग उपनिषदांचा अभ्यास करायला हवा. आता फक्त ट्रेलर दाखवून ठेवलं. कर्पूर गौरम, आपल्या अंतःकरणातली ही मलिनता म्हणजे जागृतीचं सत्यत्व, 3ही अवस्थांचं सत्यत्व हे क्रमाक्रमाने कमी होणं अपेक्षित आहे. मनातले विकार कमी होणं अपेक्षित आहे. हा पहिला भाग झाला. कर्पूर गौरम मध्ये अजून एक दुसरा भाग सांगितलेला आहे, तो म्हणजे हरिहराचं ऐक्य. ते कसं सांगितलं तर एक छान या संदर्भातली गोष्ट वाचनात आली. भगवान शंकर गौरवर्ण का आहेत? कारण की समुद्र मंथनाच्या नंतर विष्णूंनी अमृत प्राशन केलं, पण विष्णूच्या हृदयामध्ये शंकर राहतात आणि विष्णूंनी प्राशन केलेलं अमृत याचा परिणाम शंकरावर झाला आणि ते गौरवर्ण झाले. शंकरांनी जे विष प्राशन केलं, शंकरांच्या हृदयामध्ये विष्णू राहतात, त्यामुळे विष्णूचा रंग
भगवान शंकरांनी विष प्राशन केलं, त्याच्यामुळे विष्णू निळे सावळे झाले आणि यांच्या अमृतामुळे हे गौरवर्ण झाले. दोघही जण एकमेकांच्या हृदयामध्ये राहतात. सगळे देव हे एकमेकांना आतून मिळालेले असतात. याचा मुख्य अर्थ आपण बघितलं की सगळ्या देवांचे अवतार जरी वेगळे असले, राम, कृष्ण, दत्त, देवी, तरी मूळतः हे एकच ईश्वर तत्व आहे, त्याच्या मागे एकच परमात्म तत्व आहे. हे जाणून घेणं का आवश्यक आहे? अनेक लोकांच्या मनात अनेक लोकांनी हे प्रश्न विचारलेले आहेत की आम्हाला आमच्या गुरूंनी मंत्र दिला, तो शंकराचा दिला, पण आमचं सगळं प्रेम रामावर आहे आणि आमच्या मनात सारखा रामच येतो. मग रामाच्या मूर्तीच्या समोर बसून शंकराचा जप केलेला चालेल का? किंवा रामाच्या मंदिरात जाऊन शंकराचा जप केलेला किंवा त्याची प्रार्थना केलेली चालेल का? असे अनेक प्रश्न आपल्याला भेडसावतात. मनुष्य आहे, आपल्या अंतःकरणाला एखाद्या देवाचं प्रेम, अफिनिटी असू शकते, असावं, आपण त्या तीर्थक्षेत्राला जावं, त्या देवावर प्रेम करावं, हे सगळं ठीक आहे. पण एका देवापेक्षा दुसरा श्रेष्ठ, त्याच्यापेक्षा हा कनिष्ठ, हे तीर्थक्षेत्र जास्त जागृत, हे तीर्थक्षेत्र कनिष्ठ, असा कुठलाही अपपर भाव आपल्या मनामध्ये असू नये. सगळे देव, सगळी तीर्थक्षेत्र, सगळी दैवत, त्यांच्या सगळ्या उपासना पद्धती, सगळे स्तोत्र, संध्याकाळी लोक जे कोणी उपासनेला बसत असतील, ते भारतातलं सांगते मी, इथले मला कल्पना नाही, बसत असाल तर ठीक आहे, छान आहे. पण बरेच जण म्हणतात, अहो आम्हाला हा अभ्यास करायला वेळ मिळत नाही. का मिळत नाही? आम्ही आमची सकाळी आणि संध्याकाळी तासभर उपासना चालते. काय करतो? आम्ही हनुमानाचं स्तोत्र म्हणतो, विष्णूचं म्हणतो, लक्ष्मीचं म्हणतो, अथर्वशीर्ष म्हटलंच पाहिजे, रामरक्षा सुद्धा म्हटली पाहिजे, असं सगळे आम्ही स्तोत्र म्हणतो. मग आम्हाला जप करायला वेळ राहत नाही किंवा आम्हाला अभ्यास करायला वेळ राहत नाही. सगळी स्तोत्र म्हणावीत, पण बऱ्याचदा ती स्तोत्र एवढ्याचसाठी म्हटली जातात कारण की भीती असते. आमच्याकडे ही परंपरा चाललेली आहे, गणपतीचं म्हटलं नाही तर गणपती रुसेल. हे सगळे भाव आपल्या मनातले कमी व्हावेत. हे सगळे देव केवळ रॅपर्स आहेत. आज सकाळीच कोणाशी बोलणं चालू होतं आठवत नाही मला. सगळे देव म्हणजे फक्त देवांची वेगवेगळी रूप म्हणजे रॅपर्स आहेत. मधलं चॉकलेट एकच आहे. तुम्ही कुठेही रॅपर उघडा, आतमध्ये एकच चॉकलेट आहे. हे याच्यासाठी माहिती असावं की आपली पुढची पिढी जेव्हा आपल्याला विचारते की खरा देव कोण आहे, तर आपल्याला हे कॉन्फिडेंटली सांगता यावं की आमचा देव हा निर्गुण निराकार परमात्मा आहे आणि तो वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळ्या भक्तांसाठी प्रकट झालेला आहे. त्या भक्तांच्यासाठी म्हणून या वेगवेगळ्या उपासना पद्धती आहेत. आपल्याला जे आवडतं, आपल्याला जे पटतं, आपल्याला जे रुचतं, असं कुठलंही एक दैवत, एक उपासना पद्धती, एक मंत्र स्वीकारावा आणि त्याची नेमाने निष्ठेने जर आपण पूजा उपासना केली, स्तोत्र म्हणलं, तर आपल्या पुरतं आपलं कल्याण होण्याची शक्यता असते. रामाच्या समोर उभं राहून शंकराचा जप केल्याने राम रुसत नाही. हे फार लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. कर्पूर गौरम मध्ये हरिहराचं ऐक्य दाखवलंय आणि तिसरा जो भाग, कर्पूराचा एक फार मोठा गुण आहे. काय गुण आहे कर्पूराचा? मग आपण जेव्हा कर्पूराला तिथे प्रज्वलित करतो आणि तेव्हा तो 1 मिनिटात संपून जातो, तेव्हा त्याच्यातून आपण काय मुख्य शिकणं आवश्यक आहे किंवा अपेक्षित आहे की आपण व्यवहारामध्ये, परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये जेवढं काही कर्म करतो, जे काही कार्य करतो आपल्या दृष्टीने, ते सगळं कर्म केल्यानंतर तत्क्षणी काय व्हावं? आता हा अभ्यास वर्ग संपला संध्याकाळी 4 वाजता की त्याच्यानंतर काय व्हावं? मी गेलो होतो आम्रखंड, असं वाटू नये. नंतर कर्म करण्याची जेव्हा वेळ असते, आपलं काय होतं की आता अभ्यास वर्ग झाल्यावर पुढचे 8 दिवस फोटो, मग किती छान होतं नाही वगैरे. अभ्यास वर्ग करावेत, फोटो काढावेत आणि तो कर्तव्याचा कर्माचा भाग म्हणून त्याचा सगळीकडे ग्रुपवरती एकदा टाकून दिलं की तो अभ्यास वर्ग संपला, तो विषय संपला. त्याच्यातून मुख्य काय गोष्ट शिकायची आहे की जे आपण या प्रवचनांच्या, चिंतनाच्या, चर्चेच्या माध्यमातून शिकलो, तेवढे एकच शिकवण फक्त बरोबर ठेवायची आणि प्रगतीचा प्रयत्न करायचा. पण जे कर्म आपण करतो, कुठल्याही फ्रंटवरती असेल, आपल्या परिवारासाठी असेल, वयोवृद्ध लोकांशी बोलताना, वयोवृद्धच असं नाही, कुठलेही आई वडील जे आहेत, आजी आजोबा जे आहेत, त्यांच्याशी बोलताना नवीन पिढीची फार गोची होते. कारण की आपल्या आई बाबा आणि आजी आजोबांशी जेव्हा मुलं बोलायला सुरुवात करतात, तेव्हा आई बाबा किंवा आजी आजोबा फार ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. त्यांना सांगायचं असतं आमच्या काळात काय होतं.
ती मुलं 2 मिनिट 5 मिनिट ऐकतात, मग नंतर म्हणतात की बिझी आहे, बाय, कॉल. आमचा काळ आम्ही किती संघर्ष केला, आम्ही किती सोसलं, इत्यादी इत्यादी जेव्हा आपण अनावश्यक त्या आठवणी जपून ठेवतो, तेव्हा या कर्पूर गौरमचं काय झालं, जसा कर्पूर नष्ट झाला, स्वतः काम केलं स्वतःच आणि त्याच्यानंतर नष्ट झाला, हे सगळा जो काही भूतकाळ आपल्या आयुष्यातला होता, कालत्रयातीतः, ते तत्व मी आहे. मग त्या तत्वामध्ये काळ, स्पेस अँड टाइम ही डायमेन्शनच त्या तत्वामध्ये नाही, तिथे देश नाही, तिथे काल नाही. मग मी भूतकाळात काय केलं अथवा काय नाही केलं, काय चुका केल्या याचा पश्चाताप किंवा काय चांगलं केलं त्याचा अभिमान किती दिवस धरून ठेवायचा. जे चांगलं कर्म केलं, जे वाईट कर्म केलं, त्याची जी काही फळं असतील ते एकदा तत्सत कृष्णार्पणम असतो म्हणून अर्पण करावी भगवंताला, आणि त्या कर्पुरासारखं आपण देखील ते सगळं सोडून द्यावं लवकरात लवकर, म्हणजे आपली पुढच्या दिशेने प्रगती होते. कर्पूर गौरम 3 अर्थ बघितले आपण. करुणावतारम, थोडं पुढे जाऊ. करुणेचा अवतार आहे, प्रत्यक्ष मूर्तिमंत करुणेचा अवतार आहे. करुणा, दया, कंपॅशन, संवेदनशीलता, काल फार एक सुंदर शब्द वापरला गेला. उदासीन साधकाने असावं आपण जेव्हा म्हणतो, त्याला एक दुसरी साईड सांगितली गेली की उदासीन म्हणजे न्यूट्रल असणं, याचा अर्थ संवेदना शून्य, दगडाचं अंतःकरण असणं असा होत नाही. परमार्थामध्ये बऱ्याचदा वेदांताचा अभ्यास करताना आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक अशी फेज येते की एक प्रकारचा वृक्षपणा येतो, जुनं सगळं सुटत जातं हळूहळू, आणि नवीन अजून जे तत्व आहे, जे तत्वज्ञान आहे, त्याची गोडी पुरेशी निर्माण झालेली नाही, आणि जुनी नाती संबंधी पहिल्यासारखी आता जपता येत नाही, आणि मग धोबिका कुत्ता असे आपण मध्ये लटकलेलो आहोत. असा बराच काळ जातो आपल्या जीवनातला, आणि त्याच्यामध्ये विशेषतः वेदांताचा अभ्यास करणारा माणूस हा इतरांशी अतिशय तुटक पद्धतीने वागण्याची शक्यता आहे. ती साधकावस्थेमधली आपल्या एक फेज असते, सगळेजण या फेज मधून जातात. जर खरंच वेदांताचा अभ्यास करत असू, हे सगळं माया आहे, मिथ्या आहे, जसं जसं कळत जातं तसं तसं आपण विड्रॉ होतो आणि तुटक होत जातो. ते होऊ नये म्हणून इथे जेव्हा आपण भगवान शंकराची स्तुती करतोय की तू करुणेचा अवतार आहे, ती करुणा आपल्या देखील अंतःकरणामध्ये थोडी थोडी रुजणं आवश्यक आहे. करुणा, दया, मदत. आता इथे सगळेजण आपण बसलेले मुळात सदाचारी लोक आहोत, कॉन्शियन्शियस लोक आहोत. इतरांना मदत करावी हे आपल्याला सांगावं लागत नाही, आपण ती मुळात करतोच, तो सदाचार आपल्यामध्ये आहे. पण जी करुणा आहे किंवा दया आहे, त्याचे एक फार सुंदर आयाम आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेत. हे समजावून घेणं आवश्यक आहे, कारण की बऱ्याचदा करुणा म्हणजे फक्त जाऊन दुसऱ्यांना दया करणं आणि दुसऱ्या माणसांचं दुःख कमी करणं, दुःख शेअर करणं, याला आपण करुणा म्हणतो. तो करुणेचा फक्त एक आयाम आहे. दया तिचे नाव, भूतांचे पाळण आणि निर्दाळण कंटकांचे, हे तुकाराम महाराजांचा अभंग आहे. कशाला दया म्हणतात, आपल्या संतांच्या विचारामध्ये किती स्पष्टता आहे बघूया. भूतांचे पालन करा म्हणजे जे सज्जन लोक आहेत, जे चांगले लोक आहेत, त्यांचं पालन पोषण करा, त्यांना मदत करा. आणि निर्दालन कंटकांचे, जे दुराचारी लोक आहेत, जे अन्यायी लोक आहेत, त्यांचं निर्दालन करा म्हणजे त्यांचा प्रतिकार करा. ही देखील त्या दुराचारी लोकांवर आपण केलेली दया आहे, आपण केलेली करुणा आहे, हे लक्षात ठेवायचं. व्यवहारामध्ये आपण जेव्हा परत परमार्थाचा जर आपण कॉन्टेक्स्ट नीट समजावून घेतला नाही तर व्यावहारिक सत्ता, पारमार्थिक सत्ता खूप गल्लत होते. आणि मग आपण एकीकडे म्हणतो की चराचरामध्ये राम बघायचा, चराचरामध्ये कृष्ण बघायचा, मग आता सगळ्यांशी मी प्रेमाने वागायचं का? व्यवहार करताना प्रेमाने प्रत्येकाशी करणं अपेक्षित नाही. कालच आपण हा विषय बघितला होता. भगवान शंकराचार्यांचं एक वाक्य आहे की आपल्या भावामध्ये अद्वैत असावं, व्यवहारामध्ये किंवा कृतीमध्ये अद्वैत असावं असं कोणीही सांगितलेलं नाही. त्यामुळे जिथे जे आवश्यक आहे, आपल्यापैकी कोणी जाऊन काही बॉर्डरवरती लढणार नाही, युद्ध करणार नाही तलवार घेऊन. पण करुणावतारम जसा शंकर आहे, तो शंकर तांडव नृत्य करतो. विनाशाची वेळ जवळ आली की आपल्यापुरतं जे छोटंसं चौकटीतलं मर्यादित जीवन आहे आणि आपल्यापुरता जो काही आपल्यावर अन्याय होतो घरामध्ये, अनेक भगिनींशी बोलणं होतं आणि अनेक भगिनी सांगतात की घरामध्ये खूप कुचंबणा होते. बंधूंची होत नाही असं मी म्हणत नाही, पण कुचंबणा होते घरामध्ये. असे अनेक लोक आहेत की इतरांशी आपण मोकळेपणे बोलू शकत नाही, आपल्या भावना दाबल्या जातात, कोंडल्या जातात, कोंडमारा होतो.
अनेकदा अन्याय सहन करावा लागतो लहान मोठ्या व्यक्तींकडून, तर आपल्यापुरता प्रतिकार करावा हे देखील करुणेचंच एक रूप आहे. आणि तिसरा भगवंताच्या म्हणजे भगवान शंकराच्या करुणेचा एक फार मोठा सुंदर आयाम आहे, ज्याचा आपण परत विचार केला पाहिजे की भगवान शंकराची आपल्यावरती सगळ्यात मोठी करुणा कुठली आहे. भगवान शंकर हे कशाचे अधिपती आहेत? ब्रह्मदेव हे कशाचे अधिपती आहेत? उत्पत्ती. विष्णू हे कशाचे अधिपती आहेत? आणि भगवान शंकर हे कशाचे अधिपती आहेत? मग शंकराची सगळ्यात मोठी कृपा आपल्यावर कुठली आहे? विनाश, मृत्यू. मृत्यू ही कृपा आहे का नाही? हे आपण पटकन मान्य करत नाही. भगवान शंकराची आपल्यावर कृपा व्हावी म्हणजे आपला मृत्यू काहीतरी करून पोस्टपोन करावा असं वाटत नसतं आपल्याला, किंवा कॅन्सल केला तर फारच बरं होईल. आपला मृत्यू कॅन्सल करणं ही कृपा नाही आहे. संपूर्ण सृष्टीमध्ये अनेकदा हा रिसेंटली विषय झाला, असं आपण नुसती कल्पना करू, व्हिज्युअलाइज करू आपण की जगामध्ये फक्त जन्म ही एकच घटना भगवंताने ठेवली असती आणि मृत्यू ही घटनाच जर सृष्टीमधली काढून घेतली असती, तर आज इथून घरी गेल्यावरती आपल्या घरामध्ये किती पिढ्या असल्या असत्या. 2 माणसांचा स्वयंपाक करता करता आम्हाला थकवा येतो. किती पिढ्यांचा स्वयंपाक करावा लागला असता. आपल्या आधीच्या पिढ्या आल्या, त्यांचा मृत्यू झाला, त्या गेल्या, म्हणून आपण सुखात राहतो. तसं आपण जन्माला आलो, आपण काही काळ राहणार आणि आपण म्हणा म्हणजे आपण म्हणजे कोण जाणार? आपण गेलो की म्हणजे हा देह गेला की आपल्या पुढच्या पिढ्या म्हणा. असं आहे की ह्या हसत खेळत स्वीकारण्याचं तत्वज्ञान आहे. मगाशी हा विषय झालेला आहे की मृत्यू ही एक फक्त घटना आहे. मृत्यू अशुभ आहे, मृत्यू वाईट आहे, मृत्यूने नुकसान होतं, हे सगळे मानव निर्मित लेबल्स आहेत. जन्म ही जशी एक घटना आहे तशी मृत्यू एक घटना आहे. हा सृष्टीचक्राचा एक भाग आहे. जन्मामुळे आनंदी होणं ही आपली प्रतिक्रिया आहे, मृत्यूमुळे दुःख होणं ही आपली प्रतिक्रिया आहे. जन्म झालं म्हणजे ऍडिशन झाली, हे मानवाचं परसेप्शन आहे. मृत्यू झालं म्हणजे सबट्रॅक्शन झालं, हे मनुष्याचं परसेप्शन आहे. वास्तविक जन्म आणि मृत्यू या दोनही घटना या तेवढ्याच काल्पनिक आहेत जेवढा तो स्वप्नामधला असं आपलं शास्त्र सांगतं. येऊ आपण त्याच्याकडे हळूहळू येऊया. आता फक्त ऐकून ठेवू, थोड्या रॅडिकल गोष्टी आहेत. पहिल्यांदा जेव्हा ऐकतो तेव्हा खरंच आपल्याला खूप रॅडिकल वाटतं सगळं हे, पण आपलं हे तत्वज्ञान जसं मी मगाशी म्हटलं की इट इज द बेस्ट बिकॉज इट इज द ओल्डेस्ट. 5000 वर्षांपासून हे तत्वज्ञान टिकलेलं आहे, आपल्यापर्यंत आलेलं आहे. याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. आपल्याला जरी आता ते कळत नसेल, पटत नसेल, तरी या सगळ्यामध्ये तथ्य आहे. ते आपल्याला समजावून सांगतायत शास्त्रकार की भगवान शंकर जेव्हा मृत्यू घडवून आणतात कुठल्याही मनुष्याचा, तो त्या मनुष्याच्या कल्याणासाठी आहे आणि त्या मनुष्याचे जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्या देखील कल्याणासाठीच तो मृत्यू त्या घरामध्ये होतो. हे एकदा आपण स्वीकारलं की मृत्यूच्या संदर्भातलं जे दुःख, चिंता, काळजी, भय, हळहळ आहे ती आपल्या जीवनातली कमी होते. फार मोठ्या प्रमाणात आपल्या जीवनातला संघर्ष कमी होऊ शकतो. ही शंकराची कृपा आपण जाणून घ्यावी. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम, संपूर्ण संसाराचं साररूप तत्व असलेले हे भगवान शंकर आहेत. संसार हा शब्द आहे. सं अधिक सृ सर असा त्याच्यामध्ये धातू आहे. सृ सर म्हणजे कायम पुढे पुढे सरत जाणारा, आणि संसार शब्दाचा अर्थ आहे सं म्हणजे पूर्णपणे. जो पूर्णपणे किंवा सारखा पुढे पुढे सरत जातो तो संसार, किंवा चक्राकार गतीने जो फिरत राहतो उत्पत्ती स्थिती लय, तो संसार आपण मगाशी बघितलं होतं. चक्राकार गतीने जो फिरतो किंवा कायम जो पुढे पुढे सरत राहतो, त्या संपूर्ण संसारामध्ये साररूप असं काहीही नाही असं आपल्या वेदांत शास्त्राचं म्हणणं आहे. खूप डिप्रेसिंग होतात वेदांतचे टॉक्स कधी कधी, कारण की कसं आहे की काही एक वर्ल्ड व्ह्यू असतो जो घेऊन आपण जन्म झाला, इतके 40-50 वर्ष एखादा वर्ल्ड व्ह्यू आपण जपून ठेवलेला असतो, जतन करून ठेवलेला असतो, आणि अचानक असं काहीतरी प्रवचन कानावर पडलं की मग जेवढ्या काही कल्पना घेऊन आपण इतक्या सुंदर संसाराची आपल्या रचना केली, संसार मांडला, संसार सजवला, संसार फुलवला,
संसार थाटला. आता तुम्ही इकडे येऊन म्हणता की तर संसारात साररूप काहीच नाही. केळ्याचं झाड असतं बघा, की त्याच्या कितीही जरी सोललं तरी आतमध्ये काहीच लागत नाही, नुसतं आपण ते सोलत राहतो. पिलिंग द अनियन सारखं पण सेम आहे ते, आतमध्ये काहीच नाही. या संसारामध्ये आपल्या दृष्टीने साररूप काय आहे, तर आपण ज्याला आपण यश, कीर्ती, प्रतिष्ठा, धन, नातीगोती, परिवार, या सगळ्यांना वेगवेगळे लोक वेगवेगळ्या ह्याच्यापैकी एखाद्या आयामाला सार मानतात, तथ्य मानतात, याच्यामध्ये मूल्य आहे असं मानतात. आणि मग ते बनवण्यासाठी, ते सजवण्यासाठी, त्याची वृद्धी करण्यासाठी आपण आपलं पूर्ण आयुष्य खर्ची घालतो. मला अधिक यश मिळावं, अधिक धन मिळावं, अधिक प्रतिष्ठा मिळावी. प्रत्येकाला तेच पाहिजे असेल असं नाही. कोणाला नातं हवं असतं, छान कुटुंब, परिवार. प्रत्येकाचा वेगवेगळा आयाम आहे, आपला आपला बघून घ्या. पण तो कुठलाही आयाम असेल तरी कशातही तथ्य नाही हे आपल्याला समजावून सांगणं चालू आहे. का तथ्य नाही हे थोडं आपण एक वेगळ्या पद्धतीने अजून विचार करून बघू. आपल्या दृष्टीने म्हणजे सामान्य, इथे केवळ बसलेले लोक नाही तर सर्वसामान्य जगामध्ये अशी समजूत आहे की जेवढं जास्त यश मिळेल, द मोर सक्सेसफुल आय एम, तेवढं तथ्य आहे. मी काहीतरी मिळवलं, आय हॅव अचीव्ड समथिंग इन माय लाईफ, आपण असं म्हणतो. किंवा ही हॅज अचीव्ड समथिंग इन हिज लाईफ. ज्यांनी आपल्या प्रापंचिक दृष्टीने जे अकम्प्लिश लोक आहेत, ज्यांनी भरपूर काही प्राप्त केलं आहे, त्या सगळ्यांचं जीवन सरत आल्याच्या नंतर संसार जेव्हा समाप्तीला येतो, जेव्हा आपल्या जीवनाचा अंतिम दिवस, अंतिम क्षण जवळ येतो, तेव्हा हे जे अकम्प्लिश लोक आहेत यांच्या जीवनाचा शेवटचा दिन कसा होता हे थोडंसं तपासून बघूया. हाऊ वॉज द लास्ट डे लाईक फॉर देम. 2-3 लोक आहेत, त्यांचे लास्ट वर्ड्स कोणते आहेत. मध्ये आर्टिकल आलं होतं, त्याच्यातूनच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा जो उपयोग आहे त्याच्यातला हा एक उपयोग आहे की द लास्ट वर्ड्स ऑफ अकम्प्लिश्ड पीपल. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं, विन्स्टन चर्चिल म्हणाला होता, द लास्ट वर्ड, आय एम बोर्ड विथ इट ऑल. कोण म्हणालंय? कोण म्हणाले याला महत्व आहे. चर्चिल जेव्हा म्हणाला द लास्ट डे की आय एम बोर्ड विथ इट ऑल. रिचर्ड फेनमॅन असं म्हणाला, आय वुड हेट टू डाय ट्वाइस, इट इज सो बोरिंग. कोण? फेनमॅन माहितीये सगळ्यांना? रिचर्ड फेनमॅन फिजिसिस्ट आहे, रीड अप ऑन हिम. क्वांटम फिजिक्समध्ये खूप काम केलेलं आहे. फेनमॅन सेड दॅट आय एम बोर्ड विथ इट ऑल, आय वुड हेट टू डाय ट्वाइस, इट इज सो बोरिंग. मला मृत्यू नकोय. फ्रँक सिनात्रा म्हणाला, आय एम लुझिंग. द लास्ट डे ऑफ हिज लाईफ ही सेड, आय एम लुझिंग. दा विंची म्हणाला, आय हॅव ऑफेंडेड गॉड अँड मॅनकाइंड बिकॉज माय वर्क डिड नॉट रीच द लेवल इट शुड हॅव. I have offended God and mankind because my work did not reach the quality it should have. असं दा विंची म्हणाला at the end of his life. प्रथित यश पेंटर आहे, ब्रिटनचा पंतप्रधान आहे, म्युझिशियन आहे, फिजिसिस्ट आहे. सगळ्या क्षेत्रातले लोक अकम्प्लिश लोक आहे. पण जेव्हा एवढं सगळं मिळवलं, एवढी प्रसिद्धी मिळाली, एवढं तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम केलं, पण जीवनाचा अंतिम दिवस येतो तरी हातामध्ये काहीच लागलं नाही, असं का वाटलं या लोकांना? यह तन काचा कुंभ है, काच म्हणजे काचेचा. यह तन काचा कुंभ है, लिया फिरे था साथी, ठपका लागी फुटी गया, कछून लागे हाती. काहीही हातात न येणं हे या संसाराचं स्वरूप आहे. एंड ऑफ इट. आपण जर एवढाच परस्यूट करत बसलो, बऱ्याचदा तुम्ही म्हणाल की नाही मला असं खूप यश, खूप प्रतिष्ठा, खूप धन असं काही नकोय. पण जे काही संसारामध्ये तुमच्या दृष्टीने जे काही आवश्यक आहे त्याच्या पाठीमागे जर आयुष्यभर तेवढीच धावपळ केली तर द एंड वुड लुक समथिंग लाईक दिस की आय एम बोर्ड विथ इट ऑल. हातामध्ये काहीच लागलं नाही, हातामध्ये काहीच मिळालं नाही. हा जो वॉइड आहे, ही जी अपूर्णता आहे, ही व्यवहारातल्या कुठल्याही गोष्टींनी ही अपूर्णता, हे रिकामपण, हा वॉइड जाणं शक्य नाही. आता हे जे अकम्प्लिश लोक आहेत यांचे शेवटचे दिवस आपण एका बाजूला ठेवू आणि आपले जे संत होते, आत्मज्ञानी संत, यांच्या जीवनाचा शेवटचा दिवस कसा होता एक अभ्यास म्हणून, होमवर्क म्हणून प्रत्येकाने घरी जावं आणि स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाचावं. केवळ 39 वर्षांचं आयुष्य होतं. 39 वर्ष, 39 इयर्स, अँड द लास्ट डे ऑफ लाईफ स्वामी विवेकानंदांचा, याचा प्रत्येकाने अभ्यास करावा. सकाळी उठले, फिरायला गेले, ध्यान केलं, भजन म्हटलं, पोटभर दुपारी जेवण केलं, दुपारी 3 तास शिकवलं, संध्याकाळी परत फिरायला गेले आणि सगळं झाल्याच्या नंतर ही न्यू दॅट वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ.
आणि सगळं झाल्यावर शेवटी म्हणाले आपल्या आश्रमातल्या लोकांना की आता दार बंद करून घ्या. आणि शांतपणे आपल्या खोलीमध्ये जाऊन बसले आणि मग रामकृष्ण हरी. आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, तरी मी आहे जगत जीवनी निरंतर, असं समर्थ रामदास स्वामी म्हटले आहे. हा शेवटचा दिवस बघा, ही कृतार्थता बघा, ही कृतकृत्यता बघा आणि ही इकडची कृतकृत्यता बघा, याच्यामध्ये केवढं मोठं अंतर आहे. संत ज्ञानेश्वर महाराज काका, आमचे डॉक्टर काका नेहमी म्हणतात की 21व्या वर्षी स्वेच्छेने संजीवन समाधी घेतली आहे. जेव्हा समाजाकडून फार मोठी अवहेलना होत होती तेव्हा जगले, तेव्हा एवढ्या अगेन्स्ट ऑल ऑड्स ती ज्ञानेश्वरी लिहिली आणि समाजाकडून प्रतिष्ठा मिळाली. ज्ञानेश्वरी एनकॅश करण्याची जेव्हा वेळ आली, काकांचा शब्द आहे पण फार मार्मिक शब्द आहे बघा, की आपले संत महात्मे कसा विचार करू शकत होते. एनकॅश करायची जेव्हा वेळ आली तेव्हा मग आता माझं कार्य संपलं म्हणून देह सोडला. तर हे जे जीवन आहे याच्यामध्ये कृतकृत्यता आहे, याच्यामध्ये सार आहे. मग आपण जेव्हा म्हणतो की आम्हाला हे सगळं काही वाचनाची गरज नाही, आम्हाला अजून इच्छा होत नाही, ठीक आहे, हरकत नाही. पण जेव्हा केव्हा इच्छा होईल तेव्हा इट विल बी टू लेट. मनुष्याचा एक क्षण, कुठली आहे ती ओवी? आयुष्याचा एक क्षण. मनुष्य देह आपल्याला मिळाला आहे, नरजन्म आपल्याला मिळाला आहे. एक क्षण, एक एक क्षणाची किंमत ही न येई देता कोटी सुवर्ण. एक एक क्षण आपल्याला एक एक कोटी सुवर्णांच्या मोहरा देऊन देखील मिळणार नाही. त्यामुळे क्षणोक्षणा हाची करायची विचार. प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या संत महात्म्यांनी सांगून ठेवली आहे की असं तुम्हाला संसारातलं साररूप तत्व अनुभवायचं असेल तर त्याच्यासाठी कशा प्रकारे जीवन जगावं ही सगळी दिशा आपल्याला या चिंतनातून मिळते, या अभ्यासातून मिळते. की हे जे साररूप तत्व आहे ते एकच आहे आणि तो निर्गुण निराकार परमात्मा आहे. शंकराच्या समोर जेव्हा आपण उभे राहतो, जेव्हा त्या कर्पुराने आरती ओवाळतो आणि संसार सारम हा शब्द उच्चारतो, तेव्हा त्या शंकराच्या प्रतिमेच्या मागे असलेलं निर्गुण शंकर तत्व त्याच्याकडे आपलं लक्ष जावं आणि तो मी आहे हा अनुभव घेण्यासाठी ही सगळी इकोसिस्टीम आहे. शंकराला प्रसन्न करून त्याने माझा मृत्यू टाळावा म्हणून ही इकोसिस्टीम नाही. ती पण इच्छा चुकीची नाही. आपल्याकडे कसं हे थोडं बॅलन्स करावं लागतं बोलताना. भगवद्गीतेमध्ये आपल्या 4 भक्तांचे स्तर सांगितलेले, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञान. भगवंत म्हणतो मला सगळे प्रिय आहेत. त्यामुळे आपण भगवंताकडे गेलो आणि म्हटलं देवा माझी डेथ पोस्टपोन करून दे, तर तो काही आपल्यावरती रागवणार नाही. आर्त भक्त जेव्हा जातो आणि आपलं दुःखांची रामकहाणी, आपण मग अशी ऐकली दुःखांची रामकहाणी, तर तो काही देव त्याला पाठवून देत नाही. थोड्याफार प्रमाणात त्याचे दुःख कमी करतो, भार हलका करतो. अर्थार्थी आहे, मला अजून धन संपदा पाहिजे, घे बाबा तथास्तु थोडीफार. सगळ्या प्रकारच्या भक्तांना तो आपल्याकडे येण्याची, भगवंताकडे जाण्याची, या सगळ्या मागण्या घेऊन जाण्याची परवानगी आहे. बहुतांश समाज हा आर्त आणि अर्थार्थी या कॅटेगरी मधला आहे. त्या सगळ्यांना स्थान आहे. त्यांना कनिष्ठ लेखायचं, त्यांना हिणवायचं असा कुठेही आपल्या इथे उद्देश नाही. पण आपण आर्त भक्त या सदरामध्ये, या कॅटेगरीमध्ये मोडत असू तर कधीतरी आपण आर्तपासून अर्थार्थी किंवा अर्थार्थीपासून जिज्ञासू आणि जिज्ञासूपासून ज्ञानी हा आपला क्रमविकास हळूहळू कधी कधी झाला पाहिजे, कधीतरी झाला पाहिजे. आयुष्याच्या शेवट आता मी आहे आर्त भक्त, हरकत नाही, राहा तू आर्त, जा मागणं माग देवाकडे. पण कधीतरी आर्थमधून जिज्ञासी आपली झाली पाहिजे, ही प्रगती झाली पाहिजे, ही इव्होल्युशन झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी हे सगळं सांगणं आपल्याला चालू आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. भुजगेंद्रहारम शब्दाचा अर्थ आहे की सर्पराज वासुकीला ज्याने आपल्या गळाभोवती हारासारखं धारण केलेलं आहे. सर्पाला जेव्हा भगवान शंकर आपल्या गळ्यामध्ये धारण करतात त्याचं मुख्य एक प्रतीक असं आहे की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, त्यांनी हलाहल विष प्राशन केलं होतं, त्यांच्या सर्वांगाचा दाह होत होता, मग त्यांनी गंगा धारण केली, सर्प धारण केला. अर्थात त्याच्याने त्यांचा तो दाह शांत झाला नाही, त्यांनी रामनाम घेतलं. ही सगळी कथा झाली, पुराणातली कथा आहे.
जो गळ्यात धारण केलेला सर्प आहे त्या सर्पाचं मुख्य काम काय, ड्युटी काय त्याची, की ती जे विष, ज्या विषामुळे त्यांच्या सर्वांगाचा दाह होत होता त्या विषाचा प्रभाव कमी करणं ही त्या सर्पाची ड्युटी होती. मग भगवान शंकरांनी जसा तो सर्प धारण केला त्यांच्या विषाचा प्रभाव कमी होण्यासाठी, तसा हा जो वेदांत विचाराचा सर्प आहे हा आपण भगवान शंकराचे कडून बघून तो वैचारिक सर्प आपल्या गळ्याभोवती धारण करावा. एक फार सुंदर ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आहे, विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. आता विषय, आता विष काय आहे हे आधी समजावून घेऊया. भगवान शंकरांनी विष प्राशन केलं होतं, आपण कुठे विष प्राशन करतो असं आपल्याला वाटतं की नाही? पण आपण रोज विष प्राशन करतो, किंबहुना आपण विषामध्येच रोज राहतो सकाळपासून रात्री झोपेपर्यंत. विसिनवंती इति विषय हा, हे जे आपल्या आजूबाजूचे सगळे विषय आहेत, ज्याला आपण शब्द स्पर्श रूप रसगंध म्हणतो, ज्याच्यामधून आपल्याला सुख मिळतं असं आपल्याला वाटतं, हे सगळे आजूबाजूचे विषय जे आपल्याला तत्कालिक सुख देतात हे सगळे विषय विषारी आहेत, टॉक्झिक परमार्थाच्या दृष्टीने. मग या आजूबाजूच्या विषयांचं जर आपल्याला विष कमी करायचं असेल, आता टॉक्झिक काय आहे आपण काल हा विषय बघितला होता, की सगळे जे विषय आहेत त्याच्यातून मिळणारं सुख हे एकतर अपूर्ण असतं किंवा अशुद्ध असतं. लक्षात आहे का? हो नाही? हो. विसरले असतील तर मग रिव्हिजन करावी नंतर होमवर्क म्हणून सगळ्यांनी. परत तो विषय सांगणं शक्य नाही. पण हे जे सगळे विषय आहेत ज्याच्यामधून मला सुख मिळतं असं मला वाटतं, हे सगळे विषय अशुद्ध आहेत, अनित्य आहेत, ते विषारी आहेत, ते आपल्याला त्यांच्यावरती अवलंबून राहायला भाग पाडतात. आपण म्हणतो आपल्या मुलांना की आमची मुलं हल्ली खूप स्क्रीन ऍडिक्ट झाली आहेत म्हणून. आपली मुलं फक्त स्क्रीनलाच ऍडिक्ट झाली, आपण या संपूर्ण जगाला ऍडिक्ट झालोय हे लक्षात घ्यावं. आपण जगातल्या प्रत्येक व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती सगळ्यांना आपण सत्यत्व दिलं, त्या सगळ्यांचे अनुकूल प्रतिकूल परिणाम आपण आपल्यावर करून घेतो आणि या सगळ्यांना आपणच ऍडिक्ट झालेलो आहोत हे लक्षात घ्यावं. आणि हे ऍडिक्शन कमी करायचं असेल तर मग तो विचाराचा सर्प हवा. आणि ते तुझी एक गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. माऊली जेव्हा म्हणतात की हे सगळे विषय विषारी आहेत, मग आता हे विषय सोडून आपण कुठे गुहेत निघून जाणार का? आपण काही कैलास पर्वतावर जाऊन राहू शकत नाही. हे घर आहे, चांगलं रुचकर जेवण मिळतं, जेवण सोडून कुठे जायचं हिमालयामध्ये एवढं छान जेवण सोडून? मग त्याचं काय सांगितलेलं आहे की माझे सद्गुरू ज्या दृष्टीने या विषयांच्याकडे बघतात, माझे सद्गुरू जेव्हा विषयांच्याकडे बघतात तेव्हा ते अत्यंत निर्विकार वृत्तीने त्या विषयांच्याकडे बघतात. त्यामुळे त्या विषयांचा अनुकूल अथवा प्रतिकूल कुठलाही परिणाम त्यांच्यावर होत नाही. ते ज्या दृष्टीने या विषयांच्याकडे बघतात ती दृष्टी जर मला प्राप्त झाली, ती वैचारिक दृष्टी जर मला प्राप्त झाली, तर मग या विषारी विषयांच्या मध्ये राहून सुद्धा त्या विषयाची माझ्यावरती बाधा होणार नाही, ते विषय मला बाधित करणार नाहीत. एक छोटासा प्रसंग आहे काल, ठीक आहे आता तो सांगू मग पुढचं आपण थोडक्यात आवडू. सद्गुरू कशा दृष्टीने विषयांच्याकडे बघतात हा प्रत्यक्ष अनुभवलेला प्रसंग आहे. सद्गुरू आहेत आमचे डॉक्टर काका. त्यांच्या जीवनामध्ये असा प्रसंग झाला की त्यांना 2 कन्यका आहेत. त्यांच्यापैकी लहान कन्यकेचं कॅन्सरच्या आजाराने लवकर निधन झालं. साधारण 2008 ची गोष्ट असेल, 2007 ची गोष्ट असेल. साधारण वर्षभर तिला कॅन्सर डिटेक्ट झाला होता, वर्षभर तिचं किमोथेरपी वगैरे झालं आणि नंतर 2000 मला असं वाटतं 8 साली तिला देवाज्ञा झाली, दुःखद निधन झालं. ज्या दिवशी त्यांच्या या लहान कन्यकेचं निधन झालं त्याच वर्षी, साधारण जुलैची वगैरे वेळ असेल, जून जुलैची ही, त्या वर्षी त्यांच्या स्वतःच्या आयुष्याला 75 वर्ष पूर्ण होणार होती. म्हणून त्यांच्यासाठी अमृत महोत्सव सोहळा फार मोठ्या प्रमाणात अमरावतीमध्ये आयोजित करण्यात आला होता. तिथे अनेक संत महात्मे येणार होते, संत पूजन होतं, मोठा अभ्यास वर्ग होता आणि काकांच्या अमृत महोत्सवानिमित्त अनेक सगळे विधी आणि फार मोठा उत्सव सेलिब्रेशन ठरलेलं होतं. मुलीला देवाज्ञा झाली, 13 दिवस तिथे थांबले, तिची सगळी क्रियाकर्म केली. आता विचार करा, मुलीची सगळी क्रियाकर्म केली, 13वा दिवस झाला, 14व्या दिवशी अमरावतीला आले, 15व्या दिवशी हा सोहळा होता. घरी आमचे सद्गुरू येऊन बसलेले होते आणि घरी आल्या आल्या अनेक लोक बैठकीमध्ये बसलेले होते. आम्ही हा प्रत्यक्ष अनुभवलेला प्रसंग आहे. ते आणि त्यांच्या पत्नी आलेल्या होत्या.
13 दिवस फक्त झाले आहेत मुलगी जाऊन, आणि त्यांच्याशी काय बोलावं हे कोणालाच सुचत नव्हतं, कळत नव्हतं की आपण यांचं काय सांत्वन करणार म्हणून. सगळे शांत बसले होते बैठकीमध्ये. तेव्हा आमचे सद्गुरू पहिलं वाक्य म्हणाले की गोपाळकृष्णाने टाइम टेबल बरोबर सांभाळला. आणि त्याच्यानंतर सगळ्या लोकांनी वेगवेगळ्या सूचना दिल्या की आपण हा उत्सव कॅन्सल करू, कमी करू. ते म्हणे की या उत्सवासाठी अनेक सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप वेळ आपला देऊन, अनेक श्रम घेऊन हा एवढा मोठा आयोजन केलेलं आहे. कुठेही काही कमी करायचं नाही, काटछाट करायचं नाही. जे कार्यक्रम जेवढे जसे ठरले आहेत ते तसेच करा अशी त्यांनी सूचना दिली. आणि त्याच्यानंतर जेव्हा अमृत महोत्सवानिमित्त त्यांचे हार, तुरे, पूजा, फूल सगळं आरती झालं, तेव्हा ते त्याच निर्विकार वृत्तीने बसले होते, ज्या निर्विकार वृत्तीने त्यांनी आपल्या मुलीचं क्रियाकर्म केलं किंवा ते शेवटचे दिवस बघितले. हे तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय, हे आपल्या परमार्थाचं वैभव आहे. सुखदुःखे समीकृत्व आपण जे वाचतो भगवद्गीतेमध्ये, तुल्य निंदा स्तुतीर म्हणून. काल आपण हा विषय बघितला की सुखाच्या प्रवाहात वाहत जायचं नाही आणि दुःखाच्या प्रवाहामध्ये दुःखी, कष्टी, डिप्रेस व्हायचं नाही. हे संस्कृती आपल्याला शिकवते, हे आपलं वैभव आहे. आणि हे ज्यांनी अनुभवलं ते अशा पद्धतीने त्यांच्या चित्ताची समतोल दशा राहू शकली. हे या संसाराचं सार आहे की केवळ नरदेहामध्ये हे शक्य आहे. एखादी छोटीस कुत्र असतं बघा, त्याचं पिल्लू जातं तेव्हा त्या कुत्र्याच्या आईला किंवा बाबांना वाईट वाटतं. आपल्याला कळतं, त्यांना कळतो मृत्यू झालेला. छोट्या पशु पक्ष्यांना कळतं, त्यांना मृत्यू झाला की वाईट वाटतं, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. ते पशु पक्षी आहेत म्हणून ठीक आहे. काय म्हटलं? कठीण आहे. वेदांत जो जो आपण एंडला जातो, जो जो आपण त्याच्या अंतिम स्थितीपर्यंत जातो, तोपर्यंत म्हटलं तर कठीण आहे आणि म्हटलं तर खूप सोपं आहे. जन्म आणि मृत्यू ह्या केवळ घटना आहेत, या दृष्टीने आपण हळूहळू त्यांच्याकडे बघायला शिकावं. याच्यामध्ये परत व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्तेचं तारतम्य असावं. आपण वेदांताचा अभ्यास केला आहे, आपण गीतेचा अभ्यास केला आहे, आपल्या चित्ताची आता दशा हळूहळू समतोल होत आहे, पण आपल्या आजूबाजूच्यांची ही समतोल दशा अजून झाली नाही याचं आपल्याला भान हवं. त्यामुळे आपण जेव्हा एखाद्या घरी जातो, अंत्ययात्रेमध्ये जातो, तेव्हा त्या लोकांची तिथे जाऊन त्यांच्या दुःखात सहभागी होणं, त्यांचं सांत्वन करणं हे आपलं काम आहे. ही संवेदनशीलता आहे, ही करुणा आहे. तिथे जाऊन त्यांना तत्वज्ञान शिकवण्याची ती वेळ नाही. अहो जन्म नाही, मृत्यू नाही, सगळं खोटं आहे, तिथे जाऊन सांगायचं नाही. हा सगळा असं आपल्याला समतोल राखता आला पाहिजे. सदा वसंतम हृदयार विंदे. कुठपर्यंत आलोय आपण? कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयार विंदे. हृदयरूपी कमळामध्ये हे शंकर सदैव निवास करतात. कोणते शंकर निवास करतात? जो ईश्वर रूपी आहे. आपण 3 स्तर बघितले होते, लक्षात आहे सगळ्यांच्या? प्रतिमा, अवतार आणि ईश्वर. त्यातलं जे सगुण निराकार ईश्वर तत्व आहे, ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये तो ईश्वर रूपी परमात्मा अखंड निवास करतो. त्याचं एकच काम आहे की आपण काय चांगलं करतो आणि काय वाईट करतो याच्यावर तो बरोबर लक्ष ठेवतो आणि तो त्या सगळ्यांचा लॉग मेंटेन करतो. अनेक जन्मांपासून त्याने हा लॉग मेंटेन केलेला आहे. आज आपल्या वाट्याला जी परिस्थिती येते ती आपणच आपलं वाढून ठेवलेलं ताट आहे. कोणालाही त्याच्यासाठी दोष देण्याची गरज नाही. ऑफिसमध्ये कितीही टॉक्सिक कोवर्कर असेल किंवा घरामध्ये कितीही टॉक्सिक व्यक्ती असेल, समाजामध्ये असेल, शेजारी असेल, धार्मिक क्षेत्रात असेल, आध्यात्मिक क्षेत्रात हरिओम असेल जरी व्यक्ती तरी, आणि त्यांच्याशी जेव्हा आपलं इंटरॅक्शन होतं तेव्हा कायम लक्षात ठेवायचं की हे आपणच वाढून ठेवलेलं ताट आहे जे आज आपल्या वाट्याला येत आहे. हे कोणी आणलं आपल्या वाट्याला? ते ज्या ईश्वराने आणलं त्यांनी सगळा हिशोब ठेवला आहे आणि आज चांगलं ताट दिलं, 5 पक्वान्न मिळाले, उद्या मीठ आणि भाकरी खा, तिखट आणि भात खा. ज्या दिवशी जे वाट्याला येईल ते निमूटपणे शांतपणे स्वीकार करा आणि उद्या पंचपक्वान्न मिळावे म्हणून आज चांगले प्रयत्न, चांगले कर्म करत राहा. मला असं वाटतं आता या अभ्यास वर्गात का 2-3 अभ्यास वर्ग सलग झाले, त्यामुळे कुठे काय बोललो हे लक्षात नाहीये, पण अशातच कुठेतरी हा विषय झाला की असे जगामध्ये अनेक लोक आहेत की जे कायम दुराचार करतात आणि त्यांच्या वाट्याला कायम सगळे चांगले भोग येतात. आणि असे अनेक लोक आहेत की जे खूप प्रामाणिकपणे सदाचाराने, प्रेमाने, सात्विक वागतात, पण त्यांच्या वाट्याला अखंड कष्ट आहेत. मग हा जो सगळा इम्बॅलन्स आपल्याला सोसायटीमध्ये दिसतो याच्या मागे काय कारण आहे? याच्या मागे कारण आहे सदा वसंतम हृदयार विंदे.
ईश्वर रूपी तत्व, मला असं वाटतं कालच हा विषय झाला की आपण आज चांगलं काम करावं जे आपल्या एथिकल फ्रेमवर्क मध्ये बसतं. आज जरी मला त्याचं फळ मिळालं नाही तरी कधी ना कधी सत्कर्माचं फळ योग्य मिळतं आणि ते निष्काम जर केलं असेल तर त्याच्यातून चित्तशुद्धी हे फळ मिळतं. चित्तशुद्धी झाली की मग पुढच्या आत्मज्ञानासाठी आपली वाट मोकळी होते. तर असा हा ईश्वर रूपी शंकर आपल्या हृदयामध्ये कायम निवास करतो. त्याचं आपल्यावर कायम लक्ष आहे. तो आपल्याला कधीही एकटं पडू देत नाही. अनेक भगिनींची ही तक्रार असते, खूप एकटं वाटतं घरामध्ये. अनेक वयोवृद्ध लोकांची हल्ली ही तक्रार आहे भारतामध्ये की मुलाला, सुनेला, मुलीला, नातवंडांना, जावयाला आमच्याकडे बोलणं तर दूर, आमच्याकडे बघायला सुद्धा वेळ नाही. आणि खरी गोष्ट आहे, हे वास्तव आहे. भारतात असं आहे, अमेरिकेत काही वेगळं असेल असं शक्य नाही. पण हा जो एकटेपणा आहे हा आपल्या सगळ्यांना जाणवतो. गमतीदार गोष्ट एक सांगते. आमच्याकडे मावशी सांगत होत्या, त्यांना खूप टेन्शन आलं होतं. म्हटलं काय झालं? सगळे लोक गावाला गेलेत म्हणे, आमचे जाणार आहेत 4 दिवसांसाठी गावाला जाणार आहेत. म्हटलं मग टेन्शन कशाचं? नाही, मला एकटेला खूप भीती वाटते. म्हटलं त्या मावशी खूप धार्मिक, खूप पूजापाठ 3-3 तास पूजा करणार आहे. तर त्यांना म्हटलं अहो तुमच्याकडे घरी देवघर आहे, तुम्ही रोज पूजा करता, तो देव आहे ना तुमच्याकडे, एकट्या कशा तुम्ही? तर म्हणे देव आहे पण तो देवघरात आहे, मी तर एकटीच आहे ना घरामध्ये. असं मी एकटी कधीच नाही हे लक्षात ठेवायचं. आय एम नेव्हर अलोन इन दिस वर्ल्ड. तो जो देव आहे तो माझ्यावर कायम लक्ष ठेवतो, माझ्या हृदयामध्ये आहे. किंबहुना तोच मी आहे. इथपर्यंत आपल्याला आपली गाडी न्यायची, पण तिथपर्यंत अजून गाडी गेली नसेल तर निदान प्राथमिक स्तरावर हे मानावं, हे जाणावं की माझा भगवंत, माझा राम, माझा देव, माझा शंकर, माझी देवी माझ्याबरोबर कायम आहे. त्याचं माझ्याकडे लक्ष आहे आणि आज तो माझ्याकडून जे कर्म करून घेतो ते मी योग्य पद्धतीने केलं तर हाच भगवंत माझ्या कल्याणाची सोय करेल. भवम भवानी सहितम नमामि. असा जो भव, असा जो शंकर आहे त्याला मी पार्वती समेत, त्याच्या शक्ती समेत हा जो शंकर आहे त्याला मी नमन करतो, त्याला मी नमस्कार करतो. असा कर्पूर गौरम या एकाच श्लोकाचा अर्थ आहे. असं लक्षात आल्यामुळे मंत्र पुष्पांजलीचा सिलेबस होमवर्क म्हणून दिलेला आहे. एवढं बोलून आपण आपलं चिंतन थांबू. हरिओम.